नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राहुल आणि तुम्ही पाहत आहात फार्म टेक राहुल. याआधी आपण 2026 मधील पांढऱ्या फुलाचे आणि केसाळ टॉप 5 सोयाबीन वाण पाहिले होते. तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर नक्की बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती दिली आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आपण इथे रोज शेतीविषयक नवीन माहिती देत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत नवीन आणि जास्त उत्पादन देणारे सोयाबीन वाण, पांढऱ्या फुलाचे चांगले वाण, कोणता वाण कोणत्या जमिनीसाठी योग्य, कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळवायचे, कोणत्या वाणाला रोग कमी येतात. इनोवेग 108 सोयाबीन. सर्वात आधी बोलूया इनोवेग कंपनीच्या इनोवेग 108 सोयाबीनबद्दल. हा वाण सध्या अनेक भागांमध्ये लोकप्रिय होत आहे. या वाणाची मुख्य माहिती: हा वाण जास्त उत्पादन देणारा आणि विश्वासार्ह मानला जातो. खरीप हंगामासाठी हा चांगला पर्याय समजला जातो. झाडाची रचना: या वाणाची काही खास वैशिष्ट्ये. झाडाचा खोड मजबूत असतो. झाडाला जास्त फांद्या येतात. झाडाची वाढ संतुलित होते, त्यामुळे पीक आडवे पडण्याची शक्यता कमी होते. फुले आणि शेंगा: या वाणाला पांढरे फूल येते. झाडावर जास्त शेंगा लागतात. एका शेंगीमध्ये 3 ते 4 दाणे तयार होतात, त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते. उत्पादन क्षमता: योग्य खत व्यवस्थापन आणि वेळेवर फवारणी केली तर चांगले उत्पादन मिळू शकते. दाणे एकसारखे भरतात, त्यामुळे बाजारात चांगला दर मिळण्याची शक्यता वाढते. रोग व कीड सहनशक्ती: काही प्रमुख रोगांना सहनशील. वेगवेगळ्या हवामानात चांगली वाढ. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये हा वाण चांगला चालतो. जर तुमची जमीन मध्यम किंवा भारी असेल आणि तुम्हाला स्थिर उत्पादन हवे असेल तर इनोवेग 108 हा चांगला पर्याय ठरू शकतो. हनी बॅजर सोयाबीन. आता जाणून घेऊया यशोदा सीड्सच्या हनी बॅजर सोयाबीन बद्दल. हा वाण सध्या शेतकऱ्यांमध्ये खूप चर्चित आहे व लवकर तयार होणारा वाण आहे. साधारण 90 ते 95 दिवसांत काढणीला येतो, त्यामुळे पैशाचा धोका कमी होतो. फुलांचा प्रकार: या वाणालाही पांढरी फूल येते. झाडाची वैशिष्ट्ये: एका झाडाला 150 ते 200 शेंगा लागू शकतात. झाड मजबूत असते, त्यामुळे उत्पादन चांगले मिळते. दाणी आणि शेंगा: एका शेंगीमध्ये 3 ते 4 दाणी. काही शेंगांमध्ये 4 दाणी जास्त प्रमाणात दिसतात, त्यामुळे उत्पादनात वाढ होते. रोग सहनशीलता: हा वाण काही रोगांना चांगला प्रतिकार करतो. बॅक्टेरियल ब्लाइट, स्टेम फ्लाय, पिवळा मोझॅक रोग. त्यामुळे औषधांचा खर्च कमी होण्यास मदत होते. कमी जास्त पाण्यात तग धरतो. कमी पाऊस असो किंवा जास्त पाऊस, हा वाण दोन्ही परिस्थितीत चांगले काम करतो. कोरडवाहू शेतीसाठी हा वाण उपयुक्त मानला जातो. काढणीसाठी योग्य. शेंगा सहज फुटत नाहीत. मशीनद्वारे काढणीसाठी चांगला. जर तुमच्या भागात पावसाचा अंदाज निश्चित नसेल किंवा तुम्हाला लवकर तयार होणारे पीक हवे असेल तर हनी बॅजर चांगला पर्याय ठरू शकतो. ईगल 111 सोयाबीन. आता बोलूया ईगल 111 सोयाबीन बद्दल. हा मध्यम कालावधीचा वाण आहे. साधारण 95 ते 100 दिवसात तयार होतो. झाडाची रचना: झाडाची उंची साधारण 62 ते 68 सेंटीमीटर. झाड मजबूत असते, त्यामुळे पीक पडण्याची शक्यता कमी होते. फुलांचा प्रकार: पांढरे फूल. उत्पादन वैशिष्ट्ये: दाणे मोठे आणि वजनदार. चांगले उत्पादन देण्याची क्षमता. बाजारात चांगला भाव मिळण्यास मदत होते. रोग सहनशक्ती: कीड व रोग कमी प्रमाणात. कमी देखभाल खर्च. काढणीसाठी योग्य. काढणी करणे सोपे. पीक एकसारखे तयार होते. जर तुम्हाला चांगल्या दर्जाचे आणि वजनदार दाणे हवे असतील तर ईगल 111 चांगला पर्याय ठरू शकतो. तीनही वाणांची तुलना: वाण, कालावधी, उत्पादन, खास वैशिष्ट्य. इनोवेग 108 मध्यम, जास्त, मजबूत झाड. हनी बॅजर लवकर, खूप जास्त, कमी जास्त पाण्यात तग. ईगल 111 मध्यम, जास्त, वजनदार दाणे. जर तुम्हाला कमी पाण्याच्या भागासाठी तर हनी बॅजर, स्थिर उत्पादनासाठी तर इनोवेग 108, चांगल्या वजन आणि दर्जासाठी तर ईगल 111. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या सोयाबीन वाणावर व्हिडिओ पाहायचा आहे तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी फार्म टेक राहुल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.